सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स, आपला घरचा सोनार. आता सजूया नखशिखांत अलंकारांनी. देवळालीतील झेंडा चौक कमिटीतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा झालाय. 26 नोव्हेंबर रोजी देवळाली कॅम्प येथील हाऊसन रोड येथे संविधान दिन साजरा झालाय. प्रारंभी देवळाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, डॉक्टर संतोष कटारे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व समाजसेवक देशरत्न पुरस्काराने सन्मानित डॉक्टर संतोष कटारे यांनी आपल्या भाषणातून संविधान दिन किंवा राष्ट्रीय दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द करताना 26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने डॉक्टर आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिल्या अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा होतोय. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 ला आदेश काढून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते तयार करत असताना किती कष्ट घ्यावे लागले याबाबतही माहिती दिली. तसेच उपस्थितांना संविधानाची प्रास्ताविका भेट म्हणून दिली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन रवी फदाने यांनी केले तर आभार राजेंद्र जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश माळोदे, संजय भालेराव, पंडित कटारे, एनडी गोडसे, सुभाष बोराडे, किलेश बोराडे, देविदास आंबिलकर, गोरखनाथ भोसले, अजय वहाणे, मंजूर मनसुरी, शायरा शेख, कल्पना रामराजे, रंजना गायकवाड, कौशल्या मुळाने, सविता बोधे आदींनी परिश्रम घेतले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक.